आणि आता राज्यातली बातमी पाहूयात। राज्यामध्ये अनेक शहरातील बस स्थानकांचा चेहरा मोहरा बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्यामध्ये प्रथम क्रमांक लागतो तो बारामती बस स्थानकाचा। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यामध्ये पुढाकार घेऊन बारामतीच्या सर्वांगीण विकासासोबतच शहरातील बस स्थानकांबाबत प्रवाशांच्या असणाऱ्या विविध अपेक्षा लक्षात घेत सर्व सोयी सुविधांनी युक्त अत्याधुनिक दुमजली बस स्थानक उभारले। त्याचं उद्घाटन आज नमो महारोजगार मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे। तर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, बारामतीचं हे हायटेक बस स्टँड नेमकं आहे तरी कसं, काय काय सुविधा आहेत, उद्घाटन किती वाजता होणार आहे? स्वतः आपण बघितलंय की राज्यात नवे जणू काय एअरपोर्टला लाजवेल असं हे येथील एसटी बस स्थानक तयार केलेलं आहे। 50 कोटीहून अधिक रुपये याकरता खर्च झालेले आहेत। या एसटी बस स्थानकावर 22 प्लॅटफॉर्म असणार आहेत आणि आपण बघितलंय की याच्याबरोबरच वाहकांसाठी असतील किंवा चालकांसाठी असेल यांच्यासाठी स्वतंत्र आरामाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। 56 बस करता पार्किंग या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। हिरकणी कक्ष वेगळा असणार आहे। प्रवाशांकरता स्वतंत्र असे पार्किंग असणार आहे। आगार व्यवस्थापकांकरता राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। शिवाय एसटी कर्मचाऱ्यांच्या 30 निवासस्थानाची या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कॉन्फरन्स सेमिनार असेल, लॉकर सुविधा असेल, तसेच येथील अधिकारी किंवा कर्मचारी यांना जर एखादा सेमिनार करायचा असेल तर या सेमिनारची देखील म्हणजे कॉन्फरन्स हॉल देखील या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे। आणि बाहेरून जर प्रवासी आले त्यांना जर बारामती दर्शन करायचं असेल, बारामतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटन स्थळं देखील निर्माण केलेली आहेत आणि त्यांच्याकरता बारामती दर्शन अशी एक विशेष बस बारामती शहरातून सुरू करण्यात येणार आहे। आपल्याबरोबर स्थानिक येथील युवक देखील आहेत, आपण त्यांना देखील विचारू। मला सांगा, आपण अनेक दिवस बारामतीत आहेत, बाहेरचे देखील बस स्थानक पाहिले, येथील बस स्थानक आगळ्या वेगळ्या पद्धतीने निर्माण केले। माननीय नामदार अजितदादा यांच्या प्रयत्नातून बारामतीच्या वैभवात एक अजून अत्याधुनिक बस स्थानक जो एअरपोर्टच्या जो विमानतळासारखा दिसणारा पण इथं बस लागणार आहे, तुम्हाला कुणाला आश्चर्य वाटेल की एअरपोर्टचा लुक दिलेला नाही तर एसटी बस लागणार आहे। सार्वजनिक वाहन व्यवस्था एवढी चांगली अजितदादांनी पुढचा 50 वर्षाचा एक बाबा बारामतीची लोकसंख्याचा विश्वास घेऊन आज ही एवढी व्यवस्था केलेली आहे। पहिला कमी स्थानक होता पण तो बारीक होता। पुढचा विकास आज बारामतीमध्ये वैभव तर भर पडली। सुनेत्रा वहिनींच्या यांच्या मार्गदर्शनाने आणि दादांनी जो काम केलेलं आहे त्यामध्ये एक अत्याधुनिक बस स्थानक होत आहे। यामध्ये सगळी व्यवस्था त्यांनी देण्यात आली आहे। कमीत कमी राज्यातून रोज जाणारे ह्या बस स्थानकमध्ये 25,000 प्रवासी येतात आणि खूप विद्यार्थ्यांची संख्या आज बारामती मेडिकल कॉलेज असो, आयुर्वेदिक कॉलेज असो, एग्रीकल्चर कॉलेज असो, या सगळ्या कॉलेजांमध्ये बाहेरनं विद्यार्थी येतात, त्यांचे पालक येतात। आज MIDC मध्ये कंपनी झाली त्यामुळे स्वतः आपण येथील एसटी कर्मचारी देखील आहेत, आपण त्यांना विचारू। एकंदरीत आपण अख्ख्या राज्यामध्ये फिरला, परंतु आता आपल्या या नवीन एसटी बस स्थानकाचं उद्घाटन होतंय, कसं वाटतंय आपण कर्मचारी म्हणून इथं की बाबा आगळ्या वेगळ्या पद्धतीने इथं बस स्थानक दिसताना आपल्याला आपण बघताय? नाही, सुखसोयी सगळ्या चांगल्या झाल्या, प्रवाशांची सगळी सोय झाली, चालक वाहकांची सोय चांगली केली आणि आधुनिक प्रणाली आपल्या महाराष्ट्रात असं कुठेही नाही असे बस स्थानक झाले। तर सर, स्वतः आपण बघितलंय की जणू काही बारामतीचा आदर्श इतर जिल्ह्यातील बस स्थानकासाठी हा असणार आहे आणि सुरुवात ही बारामतीमधून आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज हे एसटी बस स्थानकाचं ऑनलाईन उद्घाटन होणार आहे आणि याकरता 5 जिल्ह्यातून जे बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। 43,000हून अधिक युवक युवती त्या रोजगारासाठी येणार आहेत। जितेंद्र, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आणि या कार्यक्रम जेव्हा पार पडेल तेव्हा देखील तुमच्याकडे येऊच आणि एखाद्या विमानतळासारखं भासावं असं बस स्टँड हे बारामतीतलं तयार करण्यात आलंय, ज्याचं उद्घाटन आज होणार आहे। आता